तथा सेवादल संपर्क प्रमुख प्रमोद पवार हे आपल्यासमोर मार्गदर्शन करतील असताना विनंती करतो. टायमर लावतो. आजच्या या नियोजन बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सेवादलाच्या राज्याच्या प्रमुख सन्माननीय आराध्याताई, राज्याचे संघटनेचे जनरल सेक्रेटरी सन्माननीय बाळाराम भाऊ आणि उपस्थित सर्व राज्याचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे पदाधिकारी तसेच सेवादलाचे तरुण सैनिक आणि सोबतच या बैठकीत संघटनेचे जे काही कार्यकर्ते सभासद उपस्थित आहेत त्या सगळ्यांना माझा जिंदाबाद. अतिशय सुंदर अशी सुरुवात या नियोजन बैठकीची झालेली आहे. जे स्वतः तळागाळात जाऊन काम करणार आहेत, तरुणांशी संपर्क साधणार आहेत, अशा तालुक्याच्या युवकाच्या पदाधिकाऱ्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. दीपालीही थोडक्यात बोलली, पण तिनं तिचं मनोगत व्यक्त केलं. त्याचबरोबर आपल्याला आपले वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचंही मार्गदर्शन लाभणार आहे. वेळेचं बंधन आहे तरी काही गोष्टी आवर्जून सांगाव्या लागतील. सेवादलाची स्थापना निलेश भाऊंनी सांगितलं की 24 डिसेंबर रोजी झाली. मला वाटते 24 डिसेंबर हा संघटनेच्या आपल्या इतिहासातला खरोखरच एक सुवर्ण अक्षराने नोंद घ्यावा असा दिवस आहे. याची जाणीव कदाचित आपल्याला आज होणार नाही, पण येत्या 10, 20, 25 वर्षात जेव्हा आपल्या संघटनेची आणि सेवादलाची वाटचाल पुढे होईल तेव्हा कदाचित आपल्याला 24 डिसेंबरचं महत्त्व कळेल. जशी आपल्या संघटनेची स्थापना हा आपल्या तमाम दुर्बल घटकांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, तसा 24 डिसेंबर ही आपल्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे ज्या दिवशी आपल्या सेवादलाची स्थापना झाली. संघटना एवढी बळकट असताना, प्रत्येक गाव पाड्यामध्ये तालुक्यामध्ये संघटनेचं अस्तित्व असताना, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक या 4ही जिल्ह्यांमध्ये संघटनेची संघटना बांधणी असताना सेवादलाची निर्माण करण्याची आवश्यकता भाऊंना, ताईंना का वाटली याचाही आपण विचार केला पाहिजे. ती संघटना तर आपली आहे, सक्षम आहे, काम सुरू आहे, आपण लढतो, आंदोलन करतो, जेव्हा ठरवलं तेव्हा आपण झुंज देतो, तरी सेवादल का? तर याची चर्चा झाली पाहिजे, विचार केला पाहिजे तुम्हा सगळ्या तरुणांनी की संघटनेचं काम अविरत सुरू आहे. स्वातंत्र्याच्या 3 दशकांनंतरही जेव्हा आदिवासी, कष्टकरी बांधव किंवा दुर्बल समाज हा आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित होता, जे संविधानाने आपल्याला 1950ला आपण संविधान स्वीकारून जे अधिकार कागदात संविधानामध्ये म्हणजे लिहिले गेले किंवा संविधानामध्ये ते आपल्याला प्रदान करण्यात आले, त्या अधिकारापासूनही आपण वंचित होतो, तेव्हा संघटनेची स्थापना झाली. मग त्याच्या 37-38 वर्षांनंतर आपण सेवादलाची निर्मिती का केली हा एक महत्त्वाचं वळण आहे आपल्या संघटनेच्या वाटचालीमध्ये की संघटनेचं काम सुरू राहील. संघटनेचे कार्यकर्ते, वरिष्ठ पदाधिकारी या रोजच्या लढाया सुरू राहतील, पण पुढच्या 10 वर्षात काय असेल? आता जे ताकदीने, नेटाने लढा देतात ते पुढच्या 10 वर्षामध्ये तेवढ्या ताकदीने संघटनेचं नेतृत्व करू शकतील का, लढू शकतील का, हा एक महत्त्वाचा प्रश्न लक्षात घ्या. भाऊ, माननीय भाऊ स्वतः, आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते की भाऊंनी 100 वर्ष जगावं, कायम आपल्या सोबत राहावं, ताईंनी 100 वर्ष ताईंचं आयुष्य असावंच, कायम आपल्या सोबत राहावं. पण भाऊ नेहमी मानतात की आजचा माझा दिवस हा शेवटचा दिवस आहे असं मानून आपण काम केलं पाहिजे, तर आपल्या हातून चांगलं काम घडेल. कदाचित त्या दृष्टिकोनातून पुढच्या 10 वर्षात संघटनेला बळकटी कोण देणार आहे? आज जे संघटनेचे राज्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी हे उद्या त्या बाजूला बसलेले असतील आमच्या सकट, आणि तुम्ही पुढे इथे काय करता, कशी संघटना हाताळता, संघटनेची वाटचाल कशी पुढे नेता, हे पाहत असतील समोरचे पदाधिकारी. हे आजचे इकडे पदाधिकारी बसलेत ते. मग उद्या जे या बाजूला असतील त्यांना अचानक आपण संघटनेचा भार द्यायचा का की ठीक आहे चला या, तुम्ही तरुण आहेत, आता तुम्ही 25 वर्ष झालेत, हा घ्या संघटनेचा भार, असं करायचं का? तर पुढच्या 10 वर्षात जे हक्क आपल्याला संविधानाने दिले, जे अधिकार आपल्या प्रत्येक भारतीयाला मिळाले पाहिजेत, दुर्बलांना नाही तर प्रत्येक भारतीयाला मिळाले पाहिजेत, ते पुढच्या 10 वर्षातही मिळतील अशी सरकारची व्यवस्था, शासनाची व्यवस्था, आपल्या देशाची व्यवस्था आहे. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, माझा तरी नाही. म्हणजे पुढच्या 10 वर्षानंतरही आपल्याला मोठी लढाई लढावी लागेल. मग ही लढाई लढताना ती लढाई लढण्यासाठीचे सैनिक कोण आहेत? पूर्वीच्या काळामध्ये जे आपण युद्ध बघतो, महाभारत असेल, रामायण किंवा जे काही राजा महाराजांचा इतिहास आहे,
त्याचे युद्ध बघतो आपण की धनुष्य काढला, बाण सोडला, लगेच अग्निबाण, लगेच अग्निबाण जायचा. बघितलं ना तुम्ही? दुसरा धनुष्य घेतला, नागाचा बाण, लगेच बाणाला नाग घ्यायचा. असं आता होणार आहे का? सरकारशी आपण युद्ध लढतो, चला अग्निबाण, प्रांत कार्यालय पेटवा, असं होणार आहे का? नाही होणार ना. आपल्याला त्या हिंसेच्या मार्गाने लढायचं नाही. पण त्या काळात जे युद्ध व्हायचे किंवा जी संघर्षाची तयारी असायची, तर त्या राजे महाराजांच्या मुलांना ते 3 ते 4 वर्षाचे असतानाच त्यांना गुरुकुलात पाठवलं जायचं, की त्या गुरुकुलामध्ये जे ऋषीमुनी असतील किंवा जे द्रोणाचार्यासारखे जे गुरु असतील, ते त्यांना लहानपणापासूनच त्यांच्यातला सैनिक तयार करायचे. मग ती धनुर्विद्या असेल, तलवारबाजी असेल, घोडेस्वारी असेल, जे काही त्यांना पुढच्या काळामध्ये जेव्हा ते राज्याचं नेतृत्व करतील तेव्हा लढाईसाठी जे काही त्यांना शिक्षण पाहिजे, हे शिक्षण त्यांना लहानपणापासून गुरुकुलात मिळायचं. सेवा दल या आपल्या संघटनेच्या लढाईतल्या रणमैदानात जाण्यापूर्वीचं आपलं गुरुकुल आहे, असं लक्षात ठेवा की हे आपलं गुरुकुल आहे. तुम्ही जे 16, 15, 14, 15, 16 वर्षाचे तरुण आहात, की जे पुढच्या 10 वर्षामध्ये 25शीत येणार आहेत. ज्या वयात असताना भाऊंनी संघटनेची सुरुवात केली, त्या वयात तुम्ही पुढच्या 8-10 वर्षात येणार आहात. ताईंनी ज्या वयात असताना संघटनेची सुरुवात केली, त्या वयात तुम्ही या युवती आता ज्या येणार आहेत, मग त्यांचं गुरुकुल म्हणजे आपलं सेवा दल आहे, लक्षात ठेवा. आज आपण सेवा, समता, संघटना या विचाराने आपण सुरुवात केली, पण भविष्यात सेवा दलाचं काम असंच राहील. पण सेवा दलाचे आजचे जे तुम्ही सैनिक आहात, सेवा दलाचे दलप्रमुख असाल, कार्यवाह असाल, जे काय असाल, ते उद्याच्या संघटनेच्या या मुख्य फळीचं नेतृत्व करणारे तुम्ही सगळे लढाऊ सैनिक आहात. मग तो सैनिक लेच्यापेच्या असला तर ती संघटना बळकट असेल का आपली? तो सैनिक तावून सुलाखून निघाला पाहिजे. त्या सैनिकावर संघटनेप्रतीची निष्ठा असली पाहिजे, समाजाप्रतीची निष्ठा असली पाहिजे, देशाप्रतीची निष्ठा असली पाहिजे. त्या सैनिकामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, त्या सैनिकामध्ये शिस्त असली पाहिजे, त्या सैनिकामध्ये आचरणाचे, वागण्याचे सगळ्या आचार विचार त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले पाहिजेत. मग ते आपल्याला उद्या संघटनेचं नेतृत्व करायचं. आज आपल्याला कोविड-19ची लस देता असं इंजेक्शन देता येईल का? की चला एक संस्काराचं इंजेक्शन आणता द्या, एक शिस्तीचं इंजेक्शन द्या, आणि निष्ठेच्या 2-3 गोळ्या द्या, असं चालणार आहे का? असं मेडिसिन मिळते का मेडिकलमध्ये? की चला मला एक प्रामाणिकपणाची गोळी द्या, मिळते का? नाही मिळत. ही निष्ठा, हा प्रामाणिकपणा, ही संघटनेबद्दलची आत्मीयता, आपलेपणा, हा आपल्याला या आपल्या संस्कार वर्गातून शिकायचा आहे. तुम्ही या सेवादलाचं काम करता. या सेवादलाचं काम करत असताना तुम्हाला जशी आपण बाल संघटना, बाल शाखा चालवणार आहोत, त्या मुलांवर जशी आपण संस्कार देणार आहोत, ते संस्कार आपल्या सेवादलाच्या सैनिकांनीही आत्मसात करायचे, आणि तेच आपल्याला घेऊन पुढे संघटनेचं नेतृत्व करण्यासाठी एक बळकट, सर्वसमावेशक, परिपूर्ण असं नेतृत्व आपल्याला तयार करायचं आहे. तर आपल्या संघटनेचं आयुष्य हे 100 वर्षापेक्षा अधिक असेल. म्हणजे आपल्या प्रत्येकाची अपेक्षा आहे की माझी संघटना जोपर्यंत चंद्रा सूर्याचं अस्तित्व आहे तोपर्यंत माझी संघटना असावी, असं आपल्या प्रत्येकाचा अपेक्षा आहे. मी प्रत्येक नाव बोलतो ना, आपल्याला असं वाटतं की आपले आई वडील कायम आपल्यासोबत असू दे, तशी आपली संघटना ही कायम आपण जिवंत असेपर्यंत आणि आपल्या नंतरही आपली संघटना तशीच राहावी, अशी जर आपल्या प्रत्येकाची इच्छा असेल आणि ती इच्छा आपल्याला सत्यवत उतरवायची असेल, तर आपल्याला प्रत्येक पावलावर आपल्या संघटनेच्या पुढच्या 5-10 वर्षांचा विचार करावा लागेल. पायाखाली बघून चालणार नाही. सेवा दल ज्या विचारांनी घेऊन आपण सुरू केले, पूज्य साने गुरुजींच्या जन्मदिवशी आपण सेवा दलाची स्थापना केली. सुनील भाऊंनी जे सांगितलं त्यात मी थोडी सुधारणा करतो की सेवा दलाची जे राष्ट्र सेवा दल ज्या विचारांनी भाऊताई प्रेरित होते आणि त्यांच्यामध्ये जे संघटक किंवा समाजवादी जे विचार ताई भाऊंच्या आचरणात जे आले, ते राष्ट्र सेवा दलाच्या मुशीतून घडलेले कार्यकर्ते होते म्हणून आले. या राष्ट्र सेवा दलाची स्थापना, या राष्ट्र सेवा दलाचा इतिहासही आपण थोडक्यात जाणून घेतला पाहिजे की 1923ला म्हणजे आपण इंग्रजांच्या राजवटीत असतानाच राष्ट्र सेवा दलाची स्थापना झाली. सुरुवातीला हर्डीकर नावाचे जे राष्ट्र सेवा दलाचे प्रमुख होते, म्हणजे मुळात या राष्ट्र सेवा दलाला थोडासा सुरुवातीच्या काळामध्ये राजकीय पार्श्वभूमी आहे. कारण तेव्हा काँग्रेस होतं, म्हणजे आताची काँग्रेस नाही का, तेव्हाची काँग्रेस वेगळी होती. तेव्हाची काँग्रेस ही चळवळीची काँग्रेस होती आणि त्या चळवळीच्या काँग्रेसमध्ये इंग्रजांच्या विरोधात लढणारे सगळे सैनिक होते. आताचे कसे आहेत, मंत्रीपद भेटणारे सैनिक आहेत, तसे सैनिक तेव्हा नव्हते. तेव्हा त्यांना फक्त इंग्रज या देशातून निघून गेले पाहिजेत, माझा देश, माझी भारत भूमी स्वतंत्र झाली पाहिजे, या प्रेरणेने प्रेरित सैनिक होते काँग्रेसमध्ये. आणि त्यांनी त्या काळामधल्या तरुणांना एकत्र करून राष्ट्र सेवा दल स्थापन केलं. ना. हर्डीकर नावाचे गृहस्थ जे होते, तेव्हाचे आद्य क्रांतिकारी म्हणजे फ्रीडम फायटर, ते त्याचे अध्यक्ष होते.
नारायण सुब्बाराव हर्डीकर त्यांचं पूर्ण नाव. मुळात ते अमेरिकेत शिकलेले होते, कर्नाटकातले होते, नंतर ते PhD झाले, पद्मविभूषण झाले, देशाचे खासदार झाले, हे सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांनी सुरुवात केली आणि बघा 1923ला सुरुवात केली. ते राष्ट्र सेवा दलाचं काम एवढं आक्रमक आणि एवढं नियोजनबद्ध होतं की इंग्रजांनी धास्ती घेतली. तरुणांच्या युवकांच्या संघटनाची इंग्रजांनी धास्ती घेतली की काँग्रेसच्या सोबतची लढाई स्वातंत्र्य सैनिकांची सुरू आहे इंग्रजांविरोधात, पण ही सेवा दलाची तरुणही इंग्रजांविरोधात लढतात. आणि 1932 साली सेवा दलावर काँग्रेसने इंग्रजांनी बंदी आणली. म्हणजे अवघ्या 9 वर्षात सेवा दलाची वाटचाल एवढी बळकटीने वाढली की 9 वर्षात बंदी आली. मग पुन्हा एकदा त्या भूमिगत चळवळी राहिल्या. मग भूमिगत चळवळीत सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं, म्हणजे इंग्रजांच्या विरोधात सक्षमपणे लढले. आज इंग्रज नाही आहेत, पण आपण ही घोषणा देतो की कोण म्हणतो गोरे गेले, काळे मालक गोरे झाले, म्हणजे काळे राज्यकर्ते गोरे झाले. मग आज आपल्याला इंग्रजांविरोधात लढायचं नाही, तर आज आपल्याला या आपल्या इथल्या व्यवस्थेबद्दल लढायचं, विरोधात लढायचं आहे. आणि त्या काळामध्ये नंतर मग ज्यांचं नाव आपण रोज घेतो आपल्या उसगाव नगरीमध्ये, प्रत्येक आपल्या मिटिंगची सुरुवात ज्यांच्या नावानेच होते, ज्यांच्या उल्लेखाने होते, ज्यांचं वाक्य आपल्या प्रत्येकाच्या ओठावर आहे की आपलं म्हणणे केवळ सत्याचं असून चालणार नाही, सत्यामागे संघटनेचं सामर्थ्य पाहिजे. कोणाचं वाक्य आहे? श्रद्धेय SM जोशींचं. SM जोशींचं म्हणजे त्यांचं पूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे कोणाला? SM जोशींचं अनेकांना माहीत असेल, आपल्या पदाधिकाऱ्यांना, पण तरुणांनी पण माहीत ठेवलं पाहिजे की श्रीधर माधव जोशी, SM जोशी, त्यांचं टोपण नाव SM होतं. मग नंतर SM जोशी 1941ला या सेवा दलाचे प्रमुख झाले, ज्यांच्या नावाने आपल्या उसगाव ताई भाऊंची सांगतात की आपल्या संघटनेची सुरुवात या महान विभूतींच्या विचाराने झालेली. जे स्वतः संघटनेच्या आपल्या लढ्याला येऊन उसगावमध्ये किंवा शिरवलीतला देपिवलीतला आपला जो लढा झाला, त्या लढ्यामध्ये येऊन स्वतः त्यांनी बळ दिलं आपल्या लढ्याला भाऊताईंना. त्या SM जोशी सुद्धा सेवा दलाचे प्रमुख होते. 1941ला ते सेवा दलाचे प्रमुख झाले आणि 42ला जो लढाव झाला चले जाओ क्विट इंडिया, जसं भाऊनी उल्लेख केला आता, 14 वर्षाचा शिरीष कुमार, गांधीजींनी सांगितलं की भारत छोडो, इंग्रजांनी भारत सोडावा अशी इच्छा व्यक्त केली किंवा घोषणा दिली. आणि त्यात लढाईमध्ये 14 वर्षाचा शिरीष कुमार गेला नंदुरबारला आणि सांगितलं हे झेंडा उतरवा तुमचा तिरंगा. तुला अरे पोरा घरी जा, तुझं वय काय, तू बोलतो काय? 14 वर्षाचा पोरगा. आपण सांगतो मी 14 वर्षाचा, मी कसा काय संघटनेत मोर्चाला जाऊ, मी कसा काय मिटिंग घेऊ? 14 वर्षाचा शिरीष कुमार नंदुरबारच्या तहसीलमध्ये गेला, तिथे इंग्रजांचा झेंडा, त्याला युनियन जॅक बोलतात, त्या युनियन जॅकला उतरवायचा आणि तिरंगा फडकवायचा अशी ती आंदोलनाची रणनीती होती. पण ते कोणी करायचं होतं बाबा? तरुणांनी, वयस्कर माणसांनी, ज्येष्ठांनी. 14 वर्षाचा शिरीष कुमार गेला. आज आपल्यामध्ये एकही 14 वर्षाचा नाही. दीपालीचं वय किती? दीपाली आपली 19 वर्षाची. चंद्राचं वय किती? 19. चंद्राई 19 वर्षाची. 14 वर्षाचा आपल्यात कोणीच नाही. पण तो 14 वर्षाचा बालक गेला आणि सांगितलं मला हा तिरंगा फडकवायचा आहे. इंग्रजांनी त्याच्यावर गोळी झाडली, छातीवर गोळी घेतली, धारातीर्थी पडला. त्या गोळी झाडणाऱ्याला दया आली, तो पाणी घेऊन गेला, बोलला पाणी पे रे बाळा तू, काय कशाला आला मध्ये आडवा, असा तसा. शिवणार नाही तव पाण्याला तू देशद्रोही झाला, हे उत्तर त्या शिरीष कुमारने दिलं. तुझ्या पाण्याला मी शिवणार नाही, तू देशद्रोही झाला. असे विचार होते त्या काळच्या सेवा दलाचे. आणि मला वाटतंय आता इंग्रज नाही आहेत आपल्याकडे, पण स्वातंत्र्याच्या 70रीत आपण आलो आणि आजही आपले मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. स्वातंत्र्याचा प्रकाश आपल्या गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या, दुर्बल घटकांच्या झोपडीपर्यंत पोहोचलेला नाही, फक्त धनदांडग्यांच्या महालापर्यंत पोहोचलाय. आपल्याकडचा आमदार, खासदार, आपल्याकडचा जिल्हा परिषद सदस्य, आपल्याकडचा पुढारी नेता हा स्वातंत्र्यात नाहीये, ते स्वातंत्र्यात मजेत जगतात. आपल्याकडचा मजूर, कष्टकरी, गरीब बांधव, आपल्याकडचा शेतकरी, शेतमजूर हा स्वातंत्र्यात आहे. आणि त्यांच्यासाठीच्या लढाईला आपल्याला इंग्रजांच्या विरोधात जशी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी लढाई दिली तशीच लढाई आपल्याला द्यायची. बाकी संघटनांचं, बाकी पक्षाचं तुम्ही बघता काय कोणाला पडलेलं नाहीये. तळमळ फक्त आपल्या संघटनेला, आपण जे बघतो आपल्या संघटनेची तळमळ आहे. इंटरनल सिक्युरिटी बिल आणलं आणि आपले स्वातंत्र्य गोठवण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही आवाज उठवला नाही. आदिवासी, कष्टकरी, मजुरांच्या श्रमजीवी संघटनेने सगळ्यात पहिला आवाज उठवला आणि ते इंटरनल सिक्युरिटी बिल सरकारला मागे घ्यायला लावलं. म्हणजे आपल्या देशामध्ये पारतंत्र्य आहे किंवा पारतंत्र्य सदृश्य परिस्थिती आहे याचा फरक कोणाला पडणार नाही, आपल्याला पडतो. भाऊ नेहमी सांगतात, लक्षात घ्या की तुम्ही काम बंद केलं, संघटनेचं काम कमी झालं तर तुमचं नुकसान होणार नाही. ज्या घटकासाठी आपली संघटना काम करते त्या दुर्बल घटकाचं नुकसान होईल. तसं त्या रांगेतल्या, आजच्या समाज व्यवस्थेतल्या रांगेतल्या सगळ्यात शेवटच्या माणसाला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला ही स्वातंत्र्याचीच लढाई, ताई भाऊ नेहमी सांगतात की ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे, हीच दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आपल्याला लढायची. आणि त्यासाठी आपण जर आज सक्षमपणे विचार केला आणि सेवा दल आपलं बळकट केलं
तर उद्या ती लढाई आपल्याला अधिक प्रखर नेटाने देता येईल. तरुणांच्या भाऊ नेहमी सांगतात, आता परवा आपण कालच चर्चेला विषय घेतला की येत्या 10 वर्षामध्ये हा देश 50% पेक्षा जास्त तरुणांचा असेल. म्हणजे आपला जो सेन्सेक्स आहे, आपली लोकसंख्येची आकडेवारी आहे, 10 वर्षानंतर आपल्या देशामध्ये मोठ्या संख्येने युवक असतील. युवक म्हणजे कोण? तुमच्या आमच्यासारखे जे 30-35 मधले आहेत. मी पण अजून युवकच आहे असं समजतो स्वतःला, काय माहिती खरं काय खोटं काय, पण आहे युवक. तर तुमच्यासारखे माझ्यासारखे युवक या देशातला प्रमुख भाग असतील. म्हणून आपल्याला तरुणांना एक मोठी लढाई उभी करावी लागेल, स्वातंत्र्याची, दुसऱ्या स्वातंत्र्याची आणि खऱ्या स्वातंत्र्याची लढाई उभी करायला लागेल. त्यासाठी आपलं सेवादल बळकट होणं गरजेचं आहे. आज मला खंत वाटते, जी सुनील भाऊंनी व्यक्त केली, अनेक मान्यवरांनी व्यक्त केली, की आपण आपल्या संघटनेची रचना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केलेली आहे. मग प्रत्येक घटकाची आपण एक रचना केलेली आहे, त्यांचं जबाबदारीचं वाटप केलं आहे, त्यांच्या पदांचं निर्माण केलेलं आहे. पण आज युवकांचे पदाधिकारी आले नाही. मला वाटते या गोष्टीला सगळ्या आपण इथं जमलेल्या प्रत्येकाने गंभीरपणे घेतलं पाहिजे. आपल्या संघटनेमध्ये सेवा दल या तरुण घटकाचा सगळ्यात प्रायोरिटीचा, प्राधान्याचा विषय असला पाहिजे. त्याचबरोबर संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा एक जबाबदारी असेल की सेवा दलाला बळकट करणं, सेवा दलाचं काम वेगाने कसं होईल, त्याला कुठेही ब्रेक लागणार नाही याची काळजी घेण्याचं आपल्या सगळ्यांचं काम आहे. लक्षात घ्या, आपण काय सहज आपल्याला मिटिंगचा अहवाल पाठवायचा, राणीताईला उसगावला कुठेतरी मिटिंगला, म्हणून राणीताई मिटिंगला इथे येत नाही. राणीताई शहापूरला जाते, मुरबाडला जाते, नाशिकला जाते, रायगडला जाते, जिल्हा राज्यभर फिरते. राणीताईला काय फक्त अहवाल रंगून काय पुस्तक प्रकाशित करायचं नाही की हा घ्या माझा कार्य अहवाल. तिच्या मनात तळमळ आहे. आपल्या ज्या वयात त्या मुलीला ताईने वेळ दिला पाहिजे, तिची गोंडस अशी मुलगी आहे, पण त्या मुलीला देण्याचा वेळ जे तिने भोगलं आयुष्यात, की माझ्या आईबापाने आयुष्य संघटनेसाठी वेचलं, आम्हा मुलींना खूप कमी वेळ दिला, तरीही त्या सगळ्या वेदनानंतरही ती स्वतःच्या मुलीला वेळ कमी देऊन सेवा दलाच्या बांधणीसाठी वेळ जास्त देते राणीताई. याचा आपण प्रत्येकाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. जेव्हा राणीताई आपल्याकडे जिल्ह्याच्या, तालुक्याच्या कुठल्या ठिकाणी मिटिंगला येते, तेव्हा आपण ताई येते 11 वाजता ना, आपण पोहोचतो 1 वाजता. आपण येतच नाही. कोण मैतावर गेलाय, कोण दिवसानं गेलाय, कोण तेलानं गेलाय, कोण हळदीला गेलाय, कोण गणपती विसर्जनाला गेलाय. ही कारण प्रत्येकाच्या जीवनात समस्या. इथं बसलेला कोणीच हात वर करून सांगू शकत नाही का माझं जीवन समस्या मुक्त आहे. अशोक भाऊ पण सांगू शकत नाही. मी सगळ्या शेट आपल्याला अशोक भाऊ आहेत, पण ते पण सांगू शकत नाही. अशोक बरोबर बोलतो मी. प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय समस्या आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय प्रश्न आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात अडी अडचणी आहेत. धीरूभाई आणि मुकेश अंबानी पण सांगू शकत नाही मला समस्या नाही. जगातला जो श्रीमंतांची यादीतला माणूस तो सांगू शकतो. नरेंद्र मोदी पण सांगू शकत नाही मला समस्या नाही. त्याला सगळं भेटतंय, तरी पण काय ना काय समस्या कुठेतरी असेलच. म्हणजे समस्या आपल्या प्रत्येकाला आहेत, पण त्या समस्यांवर, अडचणींवर मात करून आपल्याला संघटनेला जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल आणि आपल्या सेवा दलाची जी वाटचाल आहे ती केवळ अशा कागदांवर न राहता, ती जे राणीताईंनी स्वप्न बघितलंय, भाऊताईंनी स्वप्न बघितलंय, किंवा जो काही नियोजनाचा आपण आराखडा बनवलाय तो प्रत्यक्षात कसा उतरेल, प्रत्यक्षात आपल्याला याची डोळी आपल्याला ते बघायची अपेक्षा आपल्याला आपल्या वरिष्ठांची आहे, आपल्या ज्यांच्या प्रेरणेने आपण काम करतो त्यांची आहे, आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपलं सगळ्यांचं आहे. माझी विनंती आहे हात जोडून प्रत्येकाला की यापुढे जे काही नियोजनात ठरेल त्याप्रमाणे ते काम प्रत्यक्ष तालुक्यात, जिल्ह्यात, गावात झालं पाहिजे. यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ज्या काही नियोजनाच्या मीटिंग होतील, जे काही ठरवण्यासाठी आपण एकत्र बसू, तेव्हा प्रत्येकाने जास्तीत जास्त प्रयत्न करायचे की त्या मीटिंगला मला कसं उपस्थित राहता येईल, जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल आणि त्या नियोजनात माझा सहभाग कसा असेल याचा प्रत्येकाने विचार करावा. मी 18 मिनिटं बोललेलो आहे, यासाठी पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागतो. 18 मिनिटं 45 सेकंद, परत 35, 36 पुढे चाललेला आहे. मी थांबतो. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं शांतपणे, मला बोलायची संधी दिली. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जिंदाबाद.